जर कुणाचा संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घालणार नाही, मात्र संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. नगरपालिकांच्या निवडणुका 2.5 वर्षांपासून प्रलंबित, सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. राजीनाम्याची मागणी कुणीही केलेली नाही. देशमुख हत्या प्रकरणी मी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. राजीनाम्याच्या मुद्द्यावर धनंजय नगरपालिका मुंडेंचं सूचक विधान. निवडणुकीसंदर्भातही चर्चेची शक्यता. वाल्मिक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमधून महिला पोलीस आणि कराड मधला कथित संवाद समोर. जरांगेंच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जाण्याची शक्यता. कराड बीडचा सुपर पालकमंत्री. आकाशच्या स्मरणीतले अधिकारी बीडमध्ये सुरेश धसांचा पुन्हा आरोप. तर परळी नगर परिषदेचं स्पेशल ऑडिट करण्याची मागणी. सहभागी तर मसाजोगचे ग्रामस्थही अंतरवाली सराटीत दाखल. माजी आमदार झिशान सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला देवगिरी या शासकीय निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. तर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावर चर्चा. 2 दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये दोन्ही जिल्ह्यांना सहपालकमंत्री पद देण्याबाबत निर्णयाची शक्यता. अंजली दमान यांनी घेतली अजित पवारांची. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. सुप्रीम कोर्टाने दिली नवी तारीख. आता 25 फेब्रुवारीला पुढील सुनावणी. चर्चा करणार असल्याची माहिती. उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली. देशमुख कुटुंबियांच्या हातून घेतलं पाणी तर 2 आंदोलकांना रुग्णालयात हलवलं. प्रतिनिधी सुद्धा आढावा बैठकीला उपस्थित. सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू. अंगभर कपडे घालून आला तरच मिळणार प्रवेश. निर्णयाला भाविकांचा पाठिंबा तर ड्रेस कोडला उभाटाचा विरोध. डोकलाम संघर्षानंतर थांबवण्यात आली होती यात्रा. डोंबिवलीत ही मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाची ठिणगी. सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला विरोध केल्याचा मराठी कुटुंबियांचा आरोप. पोलिसांकडून गुन्हा दाखल. संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. 29 महापालिकांसह 257 नगरपालिकांच्या निवडणुका. मुंबईच्या इंटरनॅशनल विमानतळावरून 21,97 लाखांचं कोकेन जप्त. तर सांगलीच्या विटा एमआयडीसीत केमिकल कंपनीच्या नावाखाली ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीवर पोलिसांची धाड. 6 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त तर 3 जणांना अटक. तर नगरपालिका निवडणुकीसंदर्भातही चर्चेची शक्यता. टोरेस घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 6वी अटक. युक्रेनियन अभिनेता अरमेन अटाईडला अटक. घोटाळ्यातील सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका. जरांगेंच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जाण्याची शक्यता.